तुमचं जीवन तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे जगलं पाहिजे, ट्रेंडप्रमाणे नाही. आणि या ट्रेंडमुळे आज मनुष्याचा स्वतःचा जो स्वभाव आहे, जे जगणं आहे, प्राकृतिक जगणं आहे, ते तो काय झाला, विसरून गेला. त्याच्या गरजा सुद्धा तो विसरून गेला. आज सगळेजण काय करू राहिले, दिखावा. मग हे दिखाव्याची परिस्थिती आमच्यावर काय आली, हे मेकअप आहे. समजा सौंदर्य आतून आलं पाहिजे, बॉडी आतून आली पाहिजे. सगळेजण बॉडी बनवण्यासाठी काय घेऊन राहिले, स्टेरॉइड. म्हणजे मुलं स्टेरॉइड घेऊन राहिले आणि मुली मेकअप करून राहिले. सगळा डुप्लिकेट कारभार. ना इकडे ओरिजिनल तब्येत आहे, ना इकडे ओरिजिनल सौंदर्य आहे. हा कशाचा परिणाम आहे, हा ट्रेंडचा परिणाम आहे. मनोरंजन म्हणून आम्ही आज जीवन जगतो, मनोरंजन म्हणून खातो आणि मनोरंजन म्हणूनच कपडे पण घालतो आणि मनोरंजन म्हणूनच जगतो रे बाबा. फक्त रंजन चालू आहे सगळीकडे, विकास नाहीये. एक लक्षात ठेवा, रूढी परंपरा एक वेळेस ठीक आहे, त्या समाजाने निर्माण केल्या, काही गरजांसाठी निर्माण केल्या. ज्यांनी निर्माण केल्या त्याच्या पाठीमागं सायन्स होतं. परंतु आज जे ट्रेंड्स निर्माण झालेले आहेत हे पाश्चात्य संस्कृतीने तयार केलेले. आपल्या गरजा काय आहेत त्या शोधा. कोणाचंही अंधानुकरण करू नका. आपल्या गरजेप्रमाणे जीवन जगा, त्याच्याप्रमाणे त्याची रचना करा आणि जीवन तुम्ही सुंदर जगा. ट्रेंडच्या मागे पागल होऊ नका. मित्रहो, मनुष्याचं जीवन आज आम्ही ज्या पद्धतीने जगतोय ते खरंच आपलं जीवन आहे का? हॅलो, सर्वांनी थोडंसं चिंतन करा आणि आतमध्ये वळून बघा. माझी जीवनशैली जी आहे ही स्वतःची आहे की मी कोणाला तरी कॉपी करतोय? मग माझे कपडे असतील, माझं चालणं असेल, माझं बोलणं असेल, माझ्या खाण्याच्या सवयी असतील, आवडीनिवडी असतील, माझ्या मित्रमैत्रिणींची निवड असेल, त्यांच्याबद्दल माझ्या धारणा असतील, या जीवनाकडे बघण्याचा माझा काही दृष्टिकोन आहे. पैसा, प्रसिद्धी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये, राजकारण, समाजकारण, ह्या सगळ्या जीवनाच्या ज्या विविध अंगांमध्ये माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो माझा आहे की तो प्रभावित आहे? तर मला वाटतं 99% लोक कसे जगतात, प्रभावाने जगतात. त्यातले काही जण अभावाने जगतात. स्वभावाने जगणारे किती लोक आहे मला सांगा? जे मनुष्यासाठी गरजेचं आहे, तुमच्या जीवनासाठी अत्यंत गरजेचं आहे, श्वास, तो माणसाच्या हातात आहे. नाही, स्पीड कमी जास्त करू शकतो, बंद नाही करू शकत. चला तासभर मला झोपायचं आहे, श्वास बंद करतो, असं आहे का? चला निमोनिया झाला आहे, फुफ्फुस काढून थोडा वेळ जरा ऑपरेशनला देतो, असं काय नाही. आज दिल फारच त्रास देऊ राहिला, मग काढून ठेवला कपाटामध्ये. हार्ट ब्रेक झाला ना, मग काढून ठेवला. असं करू शकतो का? करू शकतो का? नाही. जीवनामध्ये हृदय जे आहे आमचं ते सतत धडधड करतं, ते आमच्या हातात नाही. तरी आमच्या हातात नाही, पण आम्ही त्याच्यावर प्रभाव करतो आमच्या उपद्व्यापाने. करतो की नाही? भावनाशील होऊन आम्ही कधी कधी त्याच्या कामावर सुद्धा काय करतो, परिणाम करतो. करतो की नाही करतो? बऱ्याच जणांना मनाविरुद्ध काही झालं काही तर चमका निघायला लागतात घरामध्ये. आणि घरातली माणसं जर घाबरणारी असतील तर चमका जास्तच निघतात. अरे खरंच निघतात. फक्त घरातले माणसं धसका घेणारे पाहिजे. थोडं मनाविरुद्ध झालं की बाबाच्या चमक निघालीच. तुम्ही प्रत्येक पिक्चरमध्ये, मालिकेमध्ये पाहिलं असेल, एखादी प्रचंड मोठी घटना घडली का त्या वडिलांच्या किंवा आईच्या छातीमध्ये कळ येते आणि ते कोसळतात खाली. हे काय? निसर्गाने तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी श्वास आणि हृदय स्वतःच्या ताब्यात ठेवलं, त्याच्यावर सुद्धा आम्ही काय करतो, प्रभाव करतो. सिगरेट पिणारे, धूम्रपान करणारे लोक फुफ्फुस चॉकअप करून श्वास घेणारी सिस्टम सुद्धा डॅमेज करतात. तुम्ही जर ह्या प्रकृतीला हे जीवन जगू दिलं तर तुम्ही 100 वर्षापर्यंत तुम्हाला मरण नाही. परंतु आमचा उद्योग फार अवघड आहे. सद्गुरू आम्हाला म्हणता, तुमचं जीवन तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे जगलं पाहिजे, ट्रेंडप्रमाणे नाही.
आणि या ट्रेंडमुळे आज मनुष्याचं स्वतःचा जो स्वभाव आहे, जे जगणं आहे, प्राकृतिक जगणं आहे, ते तो काय झाला, विसरून गेला. त्याच्या गरजासुद्धा तो विसरून गेला. मला खरं सांगा, चायनीज खाऊन किती ताकद मिळते? एखाद्या पैलवानाने चायनीज खाऊन कुस्ती मारली असं का तुम्ही ऐकलं का? हॅलो, ऐकलं? हे नाव सांगा मला त्याचं. हां, त्याला डिसेंट्री लागली हा असा एखादा पैलवान असेल, तो 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता अपचनामुळे, हे तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे या चायनीजनी आमचं जे आरोग्य आहे ते कशात आणलेले? धोक्यात आणलं. पिझ्झा खाणं, बर्गर खाणं, ही ट्रेंड आहे सध्याचा. परंतु अमेरिकेमध्ये तुम्ही जर गेलात ना, अमेरिकेमध्ये तिथे सगळ्यात गरीब लोक हा ट्रेंड वापरता, श्रीमंत लोक तिथे भाजीपाला, फळं, ताजा, फ्रेश हे खातात. आमच्याकडे गरीब लोक ते खातात आणि श्रीमंतांची पोरं त्यांचे आरोग्य बर्बाद करतात. लक्षात घ्या. तुम्हाला श्रीमंतांच्या घरांमध्ये आरोग्य फार कमी प्रमाणात सापडेल. त्याचं कारण हे आहे, ट्रेंड. त्यांचे कपडे पहा. मी एका याच्यामध्ये गेलो, कपड्यांच्या शोरूममध्ये एका मोठ्या, आणि तिथे 3,500 रुपयाला एक टी शर्ट होता. सगळा उंदराने जाळं केलेला होता, छिद्र पाडलेले सगळे अंगाला सगळे. त्याची किंमत किती होती बरं? छिद्र पण असे सिक्वेन्स वाईज नव्हते, उंदराने कुरतडावे असे होते. त्याची किंमत किती? तर पॅन्टी गुडघ्यावर फाटलेल्यांची किंमत पण असते ना 2,500 3,000. काही नसले फाटले तर फाडून घ्या. तुला हवाच पाहिजे तर तू जीन्स कशाला घालतो? हवादार कपडे घाल ना, कॉटनचे. मित्रांनो, हे जे ट्रेंड आहे ना जेवणाच्या बाबतीमध्ये, लेट नाईट जेवण करायचं, हा कुठला ट्रेंड आहे? नाही, मला जॉब असतो, मला जबाबदारी, करिअर आहे, अमुक आहे, ढमुक आहे. म्हणजे आधी सुरुवातीच्या काळामध्ये वेल्थ कमवण्यासाठी हेल्थ कमवायची, आणि एकदा 50शी ओलांडली का हेल्थ सांभाळण्यासाठी वेल्थ खर्च करायची. आज मला सांगा, आरोग्य किती प्रमाणात आहे सगळ्यांकडे? तरुणांक जोश किती आहे आज? हॅलो, तरुणांकडे काय पाहिजे? जोश. आणि म्हाताऱ्यांकडे काय पाहिजे? होश. आता तरुण सध्या काय सापडू राहिले? किक सापडू राहिले. किक कशाने किक बसल? कोण गुटखा खातो, कोण धूम्रपान करतो, कोण दारू शोधतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, नाव बदललं म्हणून वस्तू बदलत नाही. लक्षात घ्या. बदलते का? नाही. मार्ग काय आहे? तोच आहे. लक्षात घ्या. नाही सर, जरा कमी पॉवरची ती सर, म्हणून तिचं नाव बदलतं का? मित्रांनो, ट्रेंडमध्ये आम्ही कुठे वाहवत चाललो बरं? हे ट्रेंडवाले आम्हाला कुठे घेऊन चालले? पाश्चात्य संस्कृतीकडे. त्यांच्याकडे ती गरज आहे, कारण 8 महिने थंडी असते, त्यांना वेळेवर भाजीपाला मिळत नाही, मग त्यांना साठवून ठेवावा लागतो. पिझ्झा, बर्गर, ब्रेड, हे सगळं नान त्यांना बनवून ठेवावे लागतात. 4-4 महिने 5-5 महिने खावे लागतात. तुमचं कसं सगळं ताजं आहे ना, त्यांच्याकडे नाही आहे म्हणून ते बिस्किटं खाता. तुमच्याकडे साध्या ताज्या भाकरी आहे तर तुम्ही बिस्किटं खाता. मित्रांनो, ज्याला ताजं अन्न मिळतं त्याला जर शिळं अन्न खाण्याची जर त्याला जर डोहाळे येत असतील तर त्याचं जीवन शिळं झाल्याशिवाय राहणार नाही. पॅकिंगमधलं फूड ही शिळं अन्न आहे. सद्गुरू म्हणतात 48 तासाच्या आतमध्ये अन्न कुठलंही खाल्लं पाहिजे, आणि ताजं शिजवलेलं अन्न जे आहे ते 45 मिनिटाच्या आत खाल्लं पाहिजे. किमान 1.5 तासाच्या आतचं खाल्लंच पाहिजे. मित्रांनो, जेवणाच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या गरजा बघत नाही, कपड्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या गरजा बघत नाही, राहणीमानाच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्यात चांगलं घर कोणतं असतं?
दगडाचं का सिमेंटचं? हां, दगड मातीचं. दगड, लाकूड, मातीचं घर सगळ्यात काय आहे? नैसर्गिक आहे आणि राहण्यासाठी जगण्यासाठी सुरक्षित आहे आणि आरोग्यदायी आहे. आणि सिमेंटचं घर सगळ्यात काय आहे? घातक आहे, आरोग्याच्या विरुद्ध आहे. आणि सगळीकडे तोच ट्रेंड आहे. श्रीमंत लोक त्यांच्या घरामध्ये खास मातीचा काही भाग ठेवतात, नाहीतर खाली पूर्ण कार्पेट आथरतात, नॅचरल कार्पेट. कशासाठी? नॅचरल फील येण्यासाठी. सगळं आतले जे काही आहे ते सगळं लाकडाच्या सागवानाने कव्हरिंग करतात. आता मला सांगा, सामान्य माणसांची ती ऐपत आहे का? नाही. मग ते काय करता? सिमेंटलाच सागवानी कलर देता. सिमेंटला कलर कोणता देतो आम्ही? सागवानी कलर देतो. आणि मग आपल्या घरामध्ये आपण जातो, दिसतं सगळं सागवानी. टकटक केलं का आतमध्ये काय असतं? सिमेंट असतं. मित्रांनो, हे अशा प्रकारचे ट्रेंडी जीवन आहे आमचं. आज सगळेजण काय करू राहिले? दिखावा. मग हे दिखाव्याची परिस्थिती आमच्यावर का आली? हे मेकअप आहे. समजा सौंदर्य आतून आलं पाहिजे, बॉडी आतून आली पाहिजे. सगळेजण बॉडी बनवण्यासाठी काय घेऊन राहिले? स्टेरॉइड. म्हणजे मुलं स्टेरॉइड घेऊन राहिले आणि मुली मेकअप करून राहिले. सगळा डुप्लिकेट कारभार. ना इकडे ओरिजिनल तब्येत आहे, ना इकडे ओरिजिनल सौंदर्य आहे. हा कशाचा परिणाम आहे? हा ट्रेंडचा परिणाम आहे. फैशन की दुनिया में हाँ पिंपल्स की अपेक्षा करे, हाँ सूजन की अपेक्षा करे. जिम वाले जाम होऊन येतात ना. ते व्यायाम केल्याने तब्येत काय होते? सुजते. ॲक्च्युली म्हणजे आमच्या जीवनाची जी शैली आहे पूर्ण, ती पूर्णपणे काय झाली आहे? बाधित झाली सगळी. आज आम्ही आमच्या गरजा पाहून जीवन जगतच नाही. मित्रांनो, मला सांगा, आम्ही ज्यावेळेस शिक्षक होतो आणि डबा यायचा घरून, मी फार वेळा उदाहरण सांगितले, तर डब्यामध्ये, खालच्या डब्यामध्ये चपाती असायची, वरच्या डब्यामध्ये कुरडईच्या कांद्याची भाजी असायची. पगार आमचा 5,000 10,000 होता तोपर्यंत तर मला बरोबर वाटत होतं. पण जेव्हा पगार 30,000 झाला, 40,000 झाला, तरी पण त्या भाज्या डब्यामध्ये येताच. मी त्यांना म्हटलं, आपण सगळेजण सायन्स शिकतो ना, मला सांगा चपाती कशापासून बनली? गव्हापासून. आणि कुरडईचा कांदा कशापासून बनला? कुरडईची भाजी कशापासून बनली? तुम्ही कशाबरोबर काय खाऊ राहिले? गव्हाबरोबर. किती हुशार आहे ना तुम्ही. तुम्ही पुढारले, कुठून आले तुम्ही हे ट्रेंड? म्हणजे आमच्या गरजा आहे, आमचा आहार पण ज्याप्रमाणे आमचं आर्थिक स्तर उंचावला, तशाप्रमाणे आमचा आहाराचा स्तर सुद्धा उंचावला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या कोणत्या अवयवाला जास्त ऊर्जेची गरज आहे? हातापायांना की मेंदूला? हॅलो, हां, मेंदूला. तुमच्या मेंदूला ताकदीची गरज आहे. स्वतःला काय खाऊ घातलं पाहिजे? मेंदूसाठी आहार कोणता पाहिजे? सात्विक पाहिजे आणि पौष्टिक पाहिजे. प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला कुरकुरे, चिप्स, टेडा मेडा, चाट बीट, गोलगप्पे, पाववडे वगैरे हे सगळं खाऊशी वाटतं की तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू खावीशी वाटतात? हॅलो, हां, नाही नाही, गोलगप्पे सर, पाववडे का आज? हां, फुगला ना तू आता, फुटतो का? हां मित्रांनो, हे आम्हाला शिकलं पाहिजे. मनोरंजन म्हणून आम्ही आज जीवन जगतो, मनोरंजन म्हणून खातो आणि मनोरंजन म्हणूनच कपडे पण घालतो आणि मनोरंजन म्हणूनच जगतो रे बाबा. फक्त रंजन चालू आहे सगळीकडे, विकास नाही आहे. लक्षात ठेवा, रंजन म्हणजे जीवनाचा नाश आहे. जी माणसं सतत समोर बघा, किती तुमच्यापैकी किती जण आहे की जे अभ्यासासाठी यूट्यूब ओपन करतात? आता ट्रेंड काय आहे? हाय तरुण तर घे करून, मजा करून घ्या. असं
परत काय तुला एकदा लग्न झालं तुला काची मजा, मग करतो का रताळे लग्न, एवढं वाईट इथं? हां, जगूनच घे ना आयुष्यभर. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये नेमकी तुमची ट्रेंड काय, विचारसरणी काय, तुमच्या गरजा काय. आम्ही पुस्तकं वाचली पाहिजे, आम्ही ज्ञान संपादन केलं पाहिजे, मेमरी कार्डमध्ये कचरा नाही भरला पाहिजे. आम्हाला ज्ञानाचा कंटाळा येतो आणि मध्येच आम्हाला एखादं रील पाहावंसं वाटतं. समजा माझ्यासारखा जर रील पाहत असेल ना, तो त्या रीलमध्ये पण जे बेस्ट ते शोधत असतो. काहीतरी दिशा मिळेल. आपलं जीवन त्याच्यापासून काय झालं पाहिजे, उन्नत झालं पाहिजे. मजाही घेतली, मजाही घ्यायची, त्याचा आनंदही घ्या. परंतु ते घेता घेता तुमची जी ज्ञानेंद्रिय आहे, तुमची जी बुद्धी आहे ती जागृत ठेवा आणि ग्रहण करा आणि आपल्या गरजा शोधा. माझी गरज काय आहे? माझी गरज फक्त टाइमपास असेल तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि टाइमपास लोकांनी आज जीवनातले जे ट्रेंड आहेत ना त्यांना जास्त पुढं आणलेलं आहे. ज्यांना जीवनामध्ये फार मोठं उद्दिष्ट नाही अशा लोकांनी ट्रेंड पुढं आणलेले आहेत. मला सांगा, श्रीमंतांच्या मुलांना काही कमवायचं आहे का? जे श्रीमंत असतात त्यांच्या मुलांना काही कमवायचं आहे का? त्यांना फक्त काय करायचं आहे, खर्च करायचं आहे, शो करायचा आहे. मग ट्रेंड कोणी आणली? एक तर त्यांनी आणले आणि दुसरे कोणी आणले, जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांनी आणले. का बरं? कारण दोनच माणसांकडे वेळ भरपूर असतो, दोनच व्यक्तींकडे. कोणत्या दोन व्यक्ती? एक अतिश्रीमंत आणि एक अति गरीब. त्याच्याकडे वेळ का आहे? कारण त्याला कामाचं महत्त्व नाही आहे म्हणून त्याच्याकडे वेळ आहे. बघा, मजुरी करणारा असा फार मोठा वर्ग आहे, त्यांना जर एकदम जर चांगले पैसे भेटले ना तर 3 दिवस कामाला जात नाही, तेवढे पैशाची मजा करता पहिली. हे खरं आहे का खोटं आहे? त्यांच्याकडे सेविंग हा प्रकार नसतो. आणि जर जास्त मजुरी मिळाली तर त्याचा कसा उपभोग घेता येईल ह्याचं त्यांना जास्त काय असतं, काळजी असते. पैसे यायच्या अगोदर ते कसे खर्च करायचे त्यांचं काय असतं, नियोजन असतं. मित्रांनो, म्हणून ते गरीब राहतात. असं नाही आहे की त्यांना संधी नाही मिळत, त्यांना मला जीवनाचं काही महत्त्वच नाही आहे. म्हणून मित्रांनो, आज सद्गुरू आम्हाला असं सांगता की तुमच्या जीवनाच्या गरजा काय त्या शोधा आणि त्या गरजांप्रमाणे जीवनाची बांधणी करा, ना की ट्रेंड्सप्रमाणे. म्हणजे आता हा ट्रेंड चाललेला आहे. एक लक्षात ठेवा, रूढी परंपरा एक वेळेस ठीक आहे, त्या समाजाने निर्माण केल्या, काही गरजांसाठी निर्माण केल्या. ज्यांनी निर्माण केल्या त्याच्या पाठीमागं सायन्स होतं. परंतु आज जे ट्रेंड्स निर्माण झालेले आहेत हे पाश्चात्य संस्कृतीने तयार केलेले आहे. तेव्हा आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, आमची भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहेत त्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत. त्या तोडून जर आम्ही ट्रेंड्सच्या मागे लागलो, फॅशनच्या मागे लागलो तर आमच्या गरजांपासून आम्ही दूर जाऊ. आमच्या ज्या परंपरा होत्या त्या आमच्या गरजांप्रमाणे होत्या. ज्या परंपरा आमच्याकडे आहेत आज त्या गरजांप्रमाणे. लग्नामध्ये हळद का लावतात आदल्या दिवशी? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आमच्याकडे काय गरजा त्या ठिकाणी लक्षात ठेवलेल्या आहे. हळद याच्याकरता लावली जाते. हळद ही निर्जंतुकीकरण करते, ती जंतुनाशक आहे, ती बुरशीनाशक आहे, अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, अँटी फंगल अशा प्रकारची हळद आहे. म्हणून ती तुमच्या शरीराला लावली जाते. आणि त्या दोघांचं लग्न, दोन जीव एकत्र येणारे, दोघं संसार करणारे आणि त्या काळामध्ये त्यांचं जीवन हे निरोगी राहावं आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूला जे नातेवाईक असतात, जे ज्यांच्या जवळपास राहतात त्यांचं देखील सगळ्यांचं शरीर जे काय करतात, निर्जंतुक करतात. पण आज आम्ही हळद कशाला लावतो? DJ वाजवायला. हळदीचे 5 बोटं लावतो आम्ही, इकडं 5 तिकडं 5. हां, नवरदेव नवरीपेक्षा बाकीच्यांचीच हळद जास्त रंगते. ही जीवन जगण्याची पद्धती नाही. आता बघा, तीळ संक्रांत आम्ही ज्याला म्हणतो, मकर संक्रांत, त्या दिवशी आमच्याकडे सण असतो. कसला? तिळगुळ घ्या आणि गोड बोला. समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी असायची आणि मग गरिबांना आरोग्य मिळावं आणि म्हणून तिळगुळ एकमेकांना श्रीमंतांनी मोठ्याने छोट्याला वाटावं अशी परिस्थिती त्यांनी त्यावेळेस निर्माण केली. आणि समाजामध्ये सगळ्या समाजातले सगळ्यांचे माणसं निरोगी राहावे म्हणून समाजामध्ये त्यावेळेस व्यवस्था केली. का आता काय सुरू होणार आहे? उन्हाळा सुरू होणार आहे, बरोबर की नाही? आणि त्या उन्हाळ्याच्या दरम्यान जो थंडी आणि उन्हाळा
या दोघांमध्ये जो संक्रमण काळ आहे, त्या संक्रमण काळामध्ये थंडी पण आहे, म्हणजे सकाळी थंडी वाजणार आहे, दुपारी ऊन लागणार आहे. अशा वेळेस तुम्हाला शरीरामध्ये शक्ती पाहिजे, आणि म्हणून तीळ आणि गूळ सगळ्यात भारी, ताकदवान त्याचे लाडू. मित्रांनो, जीवनामध्ये आम्ही ह्या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. आमचे जुनी लोक महाराष्ट्रामध्ये सगळे कॉटनचे कपडे घालायचे, सरदरा आणि पायजमा. का बरं? कारण महाराष्ट्रात सरासरी तापमान जे आहे ते उष्ण आहे. ते दक्षिणेकडचे लोक लुंगी का बरं घालत होती? कारण त्यांच्याकडं हाय ह्युमिडिटी असते. त्यांना हवा मोकळी असणं शरीरासाठी फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आमची जी वेशभूषा आहे, आमची जी आहार प्रणाली आहे, आमची जी जीवनशैली आहे, आमची जी घरं होती, या धाब्याची घरं असायची पूर्वीच्या लोकांची, जी हिवाळ्यामध्ये गरम असायची, उन्हाळ्यामध्ये थंड असायची. आता असा स्लॅब तापतो, AC सुद्धा थकतो त्याच्यापुढे. हां, AC सुद्धा नाही म्हणतो. आणि ज्याच्याकडे AC नाही तो पाण्याच्या टाबामध्ये बसेला असतो दुपारच्या वेळी. मला माहिती आहे, मी अक्षरशः उन्हातून आल्यावरती पाय बादलीमध्ये ठेवून बसायचो तासन तास, पाणी गरम व्हायचं. मित्रांनो, आपण आपली जी जीवनशैली आहे, आमचं जे जगणं आहे, हे संपूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीच्या घशात घातलेलं आहे. आणि ह्या ज्या फॅशन आहे, ट्रेंड्स आहे, ह्याच्या पाठीमागे आम्ही पागल झालेलो आहे. म्हणून आमचे विचारसुद्धा भ्रष्ट झाले. आम्ही फक्त भौतिक सुख, भौतिक आनंद, भोग, विलास, मनोरंजन ह्याच्या मागे पळतो आहे. आम्ही त्याच्या आतमध्ये जे सुख आहे, आनंद आहे, जे ज्ञान आहे, जी तृप्ती आहे, हे संपूर्ण विसरून गेलेलं आहे. पूर्वीचा आमचा आहार हा तुमच्या शरीराला तृप्त करणारा होता. आताचा जो आहार आहे हा जिभेला तृप्त करणारा आहे. पूर्वीचं जे काही जीवन होतं ते आत्मा आतून चित्त शांत व्हायचं. आता जी काही जीवनशैली त्यांनी चित्त असं उद्विग्न होतं, काहीतरी काय करावं असं तापटपणा निर्माण होतो. कोणाच तरी गळा धरावा दाबाव काय असं वाटतं कधी कधी, विनाकारण, काहीच कारण नाही. आणि फुकट अमेरिकेमध्ये ते लहान लहान मुलं 20-20, 30-30 माणसांना गोळीबार करून ठार मारतात. ते उगाच का? ती आमच्या 20 वर्षाच्या भारताची प्रतिमा आहे तिकडं सध्या. तिकडं तर माणसं कमी म्हणून बरं आहे, इकडं किती मारतील भरोसा नाही. तिकडचं येड इकडं आल्यावर किती वेळ लागेल त्याला. बरोबर आहे, लोकसंख्या भरपूर वाढली, त्याची व्यवस्था अशीच होणार नंतर. काही जण आत्महत्या, काही गोळीबार. हे वेडेपणा बंद करा, अंधानुकरण बंद करा. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, आपल्या गरजा काय त्या शोधा. कोणाचंही अंधानुकरण करू नका. आपल्या गरजेप्रमाणे जीवन जगा, त्याच्याप्रमाणे त्याची रचना करा आणि जीवन तुम्ही सुंदर जगा. ट्रेनच्या मागे पागल होऊ नका. थोडा अनुभव घ्या, पण अनुभवातून हे समजून घ्या त्यात काही मजा नाही. लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपली भारतीय संस्कृती, तिची परंपरा हे जपा. काल मी एक व्हिडिओ बघितला. आमच्या मुलांना आम्ही पहिलीमध्ये KG काय शिकवतो? जनी जनी यश पप्पा, आहे की नाही? ट्विंकल ट्विंकल लेझी मेरी विल यू वेकअप. हे काय? आणि तिकडच्या लोकांना ते जे अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा जर्मनीमध्ये तिकडचे जे लोक आहेत, ज्यांना कळतंय आता, योगा कळतोय, हे सगळं कळतंय, कृष्ण कळतोय, इस्कॉन कळतंय, ते लोक त्यांच्या मुलांना काय शिकवत आहे? महामृत्युंजय मंत्र शिकवत आहे, भगवान शंकराचं स्तोत्र शिकवत आहे, कर्पूर गौरम करुणावतारम, त्यांच्या भाषेमध्ये. कर्पूर गौरम करुणावतारम त्यांच्या लँग्वेजमध्ये, ट्युनिंगमध्ये म्हणताय आणि पोरांना शिकवताय त्यांच्या. हां, आणि आम्ही ट्विंकल ट्विंकल. हे काय पागलपणा आहे? हां, आम्ही ना तिकडचे ना इकडचे, ते कमीत कमी आपल्याकडचे तरी होण्याचा प्रयत्न. काहीतरी संस्कार आहे. 5000-7000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे, परंपरा आहे. तिच्यामध्ये गरजांचा विचार केलेला आहे. प्रत्येक ध्वनीमध्ये काय आहे? तुमची गरज ओळखलेली आहे. ज्यावेळेस ते ध्वनी असतात ना, ते ध्वनींमध्ये तुमच्या जीवनाचं सार आहे. हां,
तुम्ही एखादं रॅप म्युझिक म्हणा आणि एखादा अभंग म्हणा, तुम्ही रॅप किती वेळा ऐकता आणि अभंग किती वेळा ऐकता तुमचं तुम्ही शोधा. तुम्ही अभंग, मी एक अभंग संत तुकाराम महाराजांचा अभंग मी 5000 वेळा ऐकला असेल. किती? पण मी रॅपचं गाणं एकदा पण ऐकू शकत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही रॅपचं गाणं किती वेळा, मला सांगा कुठलं तरी एखादं रॅपचं गाणं टिकलं का? नाही. का नाही टिकलं? कारण ते अप्राकृतिक आहे. कसं आहे? प्रकृती त्याला नाकारते, त्याला मजा वाटते. मला सांगा खाजवल्यावर बरं वाटतं, पण कायमचं खाजवा बरं तिथं खड्डा पडायचा आहे का? हां, हे रॅप हे खाजवण्यासारखं आहे, लक्षात घ्या. हां, आणि ही जी संस्कृती आहे आपली, ही कशी आहे? ही अलगद हात फिरवण्यासारखी आहे, मायेनी प्रेमाने. म्हणून आमच्या गरजांनुसार आमची परंपरा बनलेली, आमची संस्कृती बनलेली आहे, तिचा पुरस्कार करा आणि ह्या ट्रेंडपासून तुम्हाला आणि समाजाला वाचवा. धन्यवाद.